पार्वती जेव्हा गौरी या रूपात असते तेव्हा देवीचे 2 हात वरद आणि अभय मुद्रेत असतात. तर उरलेल्या या 2 हातांमध्ये अक्षमाला आणि कमळ असतं. घोरपड किंवा गोधा हे गौरीचं मुख्य लक्षण आहे. अपराजित पृच्छा किंवा रूपमंडन या ग्रंथांमध्ये गौरीची 12 रूप आहेत. त्यामध्ये उमा, पार्वती, गौरी, श्रिया, रंभा, तोतला, त्रिपुरा अशी नावं येतात. शिव आणि पार्वतीचं वैशिष्ट्य असं आहे की 2 स्वतंत्र देहांमध्येही त्यांच्यामध्ये अद्वैत आहे. उमा महेश्वराची शिल्प हे या अद्वैताचं प्रगटीकरण आहे. काहींच्या मते शैव आणि शाक्त पंथाचा मिलाप उमा महेश्वराच्या शिल्पांमधून दिसतो, तर काहींच्या मते योगी शिव आणि कुमारी उमा यांचं ते मिलन आहे. वागर्ताविव संपृक्तो वागर्त प्रतिपत्तये जगत पितरो वंदे पार्वती परमेश्वरो. अर्थात शब्द आणि अर्थ जसे वेगळे असू शकत नाहीत तसे अभिन्न असलेल्या पार्वती परमेश्वराविषयी, उमा महेश्वराविषयी अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही माझा यूट्यूबवरचा पूर्ण व्हिडिओ अवश्य पहा.